जर एखाद्या दिवशी गरमीमुळे दूध खराब झालंच तर अजिबात टेन्शन न घेता आज मी जशी भाजी बनवली तशी चमचमीत भाजी बनवायची आणि ही भाजी अगदी पनीरच्या भाजीसारखी लागते। कमी साहित्यामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही याला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नासलेल्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, खूप पौष्टिक असतं नासलेलं दूध। आणि त्याचं जे पातळ पाणी असतं नासलेल्या दुधामधलं ते सुद्धा खूप पौष्टिक असतं, अजिबात फेकून द्यायचं नाही ते। हे पहा, माझ्याकडे 2 वाट्या नासलेलं दूध आहे आणि यातलं पाणी सुद्धा मी तसंच ठेवलंय, जे पातळ पाणी असतं ते सुद्धा भाजीमध्ये वापरणार आहे। बऱ्याचदा आपण काय करतो, दूध असं नासलेलं असलं की त्यामध्ये साखर घालून ते खातो, पण आज मी खूपच टेस्टी लागणारी भाजी बनवली। तर कशी बनवली पटकन रेसिपी पाहूयात। यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 मोठे टोमॅटो आणि 2 मोठे कांदे। तर टोमॅटो आणि कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि हे न भाजता असंच बारीक करणार आहे मी। तर बारीक करण्या अगोदर यामध्ये 1 इंच आलं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून हे बारीक करून घेतलं होतं। कढईमध्ये बघा अगदी 1च चमचाभर तेल मी घातले, कमी तेलामध्येच भाजी बनवणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी घातली आणि मोहरी छान अशी तडतडल्यानंतर जिरे घातले। जिरे छान असे फुलले की त्यामध्ये 1 कांदा मी चिरून घेतला होता, चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे। नासलेल्या दुधामध्ये विटामिन B2, B5 भरपूर प्रमाणात असतं आणि आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी हे मदत करतं। कांदा तेलामध्ये छान असा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा, मी नेहमी सांगते भाजी बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चव सुद्धा बदलते। आज जरा वेगळ्या पद्धतीचीच भाजी बनवते। कांदा चांगला लालसर कलर येईपर्यंत परतून घेतलाय। आता यामध्ये सुके मसाले घालायचेत। तर इथे अर्धा चमचा मी जिरे पावडर घेतले। गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे। त्यानंतर इथे लाल तिखट घेतले, 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा। लाल तिखट घातल्यामुळे भाजीला कलर छान येतो। त्यानंतर इथे धने पावडर घेतले, धने पूड घालायचे आहे 1 चमचाभर। खूप छान भाजीला स्वाद येतो, त्यामुळे जिरे पावडर आणि धने पावडर नक्की घालायचे आहे। आणि तुमच्याकडे जर पनीर मसाला असेल तर पनीर मसाला सुद्धा 1 चमचा घाला किंवा गरम मसाला घातला तरीही भाजी छान लागते। तर यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा। त्यानंतर घरगुती काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरला तरीही भाजी टेस्टी लागते। तर मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि अगदी थोडंसं हे परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे, नुसतं मिक्स करायचं। यामध्ये तेल तापलेलं असतं त्यामुळे मसाले पटकन करपले जाऊ शकतात, म्हणून लगेचच यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे जे बारीक केलं होतं हे यामध्ये घातलेलं आहे। ही भाजी बनवताना मी खोबरं किंवा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता भाजी बनवते, त्याची काय आवश्यकता पण भासत नाही, कारण यामध्ये ही ग्रेव्ही घातल्यामुळे भाजीला खूप छान असा दाटसरपणा येतो। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि बघा 1च चमचाभर तेल घेतलं होतं, त्यामध्ये ही भाजी बनवते। तरीसुद्धा शेवटी पाहिलंच तुम्ही की भाजी कशी बनते ते। तर कांदा टोमॅटोचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतताना याला साईडने तेल सुटतं। पण एक काळजी घ्यायची की गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, मध्यम आचेवरती हे एकसारखं परतत राहायचे। यात जे मसाले घातलेले आहेत त्याचा एवढा खमंग स्वाद यायला लागलाय आणि हे पहा मिश्रणसुद्धा घट्ट झाले, घट्ट होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। मिश्रण परतून होते तोपर्यंत शिजलेल्या बटाट्याची साल काढून याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीचं होईपर्यंत परतून घ्यायचंय। तर हे छान असं परतून झालंय। आता यामध्ये हे जे दूध आहे फाटलेलं म्हणजे नासलेलं दूध आहे ते यामध्ये घालायचंय। दूध घातल्यानंतर थोडा वेळ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये थोडीशी पातळ भाजी हवी असेल तर थोडंसं पाणी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास यामध्ये तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका। तर हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मी यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी अजून घातलेलं आहे। भाजी अजूनच टेस्टी लागण्यासाठी यामध्ये आता शिजवलेले जे बटाटे घेतले होते ते कट केलेत मी आणि त्याच्या फोडी यामध्ये घालायच्या आहेत बटाट्याच्या। आणि तुम्हाला जर ही नुसती अशी जरी भाजी खायची असेल तरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता, तुमच्या आवडीनुसार। आवडत असेल तरच बटाटा यामध्ये घाला। बटाट्याच्या फोडी घातल्यामुळे भाजी अजून दाटसर होते आणि खूपच टेस्टी लागते, त्यामुळे मी नेहमी यामध्ये बटाट्याच्या फोडी घालते। अशाच प्रकारच्या माझ्या वेगवेगळ्या नवीन जुन्या पारंपरिक रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर मंद आचेवरती ही भाजी एक 5 मिनिट अशीच उकळून द्यायची आणि यावरती झाकण न ठेवताच भाजी अशीच उकळून द्यायची. याला खूप छान असं तेल सुटतं, त्यामुळे झाकण न ठेवताच भाजी उकळू द्या. अगदी कमी वेळामध्ये आपली भाजी तयार आहे. मस्त अशी चमचमीत ग्रेव्हीमधली भाजी, खायला तर खूपच टेस्टी लागते. एकदा तरी नक्की बनवून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. ही भाजी चपाती बरोबर किंवा फुलक्या बरोबर, नान किंवा तंदुरी रोटी बरोबर खूपच टेस्टी लागते. एकदम पनीरची भाजी खाल्ल्यासारखी चव लागते याची, किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन आणि पौष्टिक बनवून खात राहा. धन्यवाद.